मित्रांनो, जर तुम्ही एक स्टुडंट्स असाल आणि स्पेशली तुमचं 12वी कंप्लीट झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल आणि तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही विषयाचा शिक्षक बनायचं असेल, तर तुमच्यासाठी 2020च्या भारतीय शैक्षणिक धोरणानुसार एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता हा बदल नेमका कोणता आहे आणि हा बदल झाल्यामुळे फायदा किती होणार आहे, नुकसान किती होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर। नमस्कार, मी प्रवीण कुमावत, तुम्ही पाहत आहात प्रवीण कुमावत ऑफिशियल हे चॅनल। मित्रांनो, भविष्यात जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला आता सीईटी देण्याची गरज नाही, कारण की एक शिक्षक बनण्यासाठी आपल्याला बीएड ही डिग्री कंप्लीट करावी लागते आणि त्याच्यासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला सीईटी नावाची एक्झाम द्यावी लागायची, ज्याला आपण एंट्रन्स टेस्ट म्हणतो। परंतु त्याच्या जागेवर संपूर्ण भारतात आता एकच टेस्ट घेतली जाणार आहे, ती म्हणजे एनसीईटी, नॅशनल कॉमन एंट्रन्स टेस्ट। ही जागतिक लेवलची परीक्षा आहे, म्हणून विद्यार्थ्यांसाठी थोडी चिंतेची बाब असणार आहे। मित्रांनो, ही एंट्रन्स टेस्ट पास आउट झाल्यानंतर जर तुमचं 12वी कंप्लीट झालं असेल आणि तुम्हाला पुढे ग्रॅज्युएशन प्लस बीएड करायचं असेल तर त्याच्यासाठी ही एंट्रन्स टेस्ट खूप महत्त्वाची आहे। ग्रॅज्युएशन प्लस बीएड हा 4 वर्षाचा कालावधी असणार आहे। याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पण आणि बीएड पण कंप्लीट होणार आहे। पण समजा तुम्ही 12वी असाल तर याच्यासाठी तर 4 वर्षाचा कालावधी ठरलाच आहे। परंतु ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन ऑलरेडी कंप्लीट झालं असेल आणि त्यांना बीएड करायचं आहे आणि शिक्षक बनायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी 2 वर्षाचं बीएड असणार आहे। परंतु या बीएडला कंप्लीट करण्यासाठी देखील तुम्हाला ही एंट्रन्स टेस्ट देणं गरजेचं आहे। सरकारने हा बदल कशासाठी केला, कारण की सीईटीच्या तुलनेमध्ये एनसीईटी नावाची ही जी परीक्षा आहे, एनसीईटी नावाची या परीक्षेमध्ये जागतिक लेवलची परीक्षा असल्यामुळे याची काठिण्य पातळी लक्षात घेता विद्यार्थ्यांची पात्रता ओळखण्यासाठी या एंट्रन्स टेस्टला घेण्यात येणार आहे। तर संपूर्ण भारतामध्ये ही टेस्ट घेण्यात येणार आहे, म्हणजे तुम्हाला राज्यवाईज वेगवेगळे सीईटी देण्याची गरज नाहीये। मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ज्या ज्या मित्रांना तुमच्या शिक्षक बनायचंय भविष्यामध्ये त्यांच्यासाठी। तर अशा पद्धतीचा कालावधी असणार आहे। आताच या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर अपडेट रहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।